नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे कच्ची कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा कच्ची कैरी घेतलेली आहे। कैरी ही आंबटवाली आहे, जशी गावठी कैरी असते ना बारकी तशा पद्धतीची, आणि अर्धा भाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुई असते, त्यामुळे जर आंबट नसेल तर थोडीशी कमी जास्त जरी घेतली तरी चालेल। हे आंबट असल्यामुळे मी कमी घेतलेले। छोट्या आकाराचे काकडे घेतलेले बघा, तिचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची घेतलेली कमी तिखटवाली आहे बघा, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे पुदिने बघा, अशा काडी सकट मी घेतलेला आहे। चटणीची खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 10 ते 12 बघा ही कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर देठा सकट घेतलेली आहे। त्यात टाकायचे जिरे धने बघा, मी असे दरदरे कुटून घेतलेले आहेत 1 चमचा। 7 पाकळ्या लसणाच्या, देशी लसूण आहे हा। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, आणि बिन पाण्याचंच मिक्सरला बारीक करायचे। मिक्सरला मी बारीक करून घेतले बघा, अशा पद्धतीने पाण्याचा वापर नाही केलेला। मस्त असं बारीक होतं। तर हे मी काढून घेते वाटीमध्ये बघा, मी काढून घेतलेलं आहे। मस्त अशी झालेली आहे बघा। आता ही चटणी तुम्ही चपातीवर, भाकरीवर खाऊ शकता, वरण भातावर तोंडी लावता। गरमीच्या दिवसात जेवण जात नाही तर अशा पद्धतीत तुम्ही चटणी बनवा। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही ही ब्रेडला पण लावून खाऊ शकता बरं का, मस्त अशी लागते। करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।